बाबीने दार लावून घेतलं. तिला ह्या क्षणी कुणाचाही चेहरा पाहण्याची इच्छा नव्हती. तिच्या मगाच्याच वाक्यावर शेखर काही न बोलता निघून गेला होता. तो आता गेला होता म्हणजे कायम गेला होता. पुन्हा कधी तो आपल्या गतजीवनाकडे वळून बघणार नव्हता. परीक्षा चालू असतानाच आपण ह्या परीक्षेत पास होणं शक्य नाही याची जाणीव होणं आणि प्रत्यक्ष नापास झाल्याचं कळणं किंवा रोगी प्रत्यक्ष मरणं ह्या तयेच्या अवस्थेत फरक असतो. मी मनाची पूर्ण तयारी केली आहे असं माणूस म्हणतो, पण कुठेतरी सूक्ष्म अशी आशा असते की आपल्याला त्या संकटाला तोंड देण्याची वेळच येणार नाही. कुठेतरी हा असा ठाम विश्वास असतो. कोणता तरी चमत्कार ऐन वेळेला घडून आपण सही सलामत सुटणार आहोत असं आतून वाटत असतं. पण प्रत्यक्ष जेव्हा तसं काही घडत नाही तेव्हा तो धक्का पचवता येत नाही. आपण सामान्यातलेच एक हे उमजतं. जगाचा विचित्र अनुभव घेऊन जन्मदात्या आई वडिलांचा स्वार्थ पाहून ह्या सगळ्यावर चिडून घराबाहेर पडलेली बाबी कुठेतरी समजून होती की शेखर ह्या सर्वाहून निराळा आहे. तो नुसता पुन्हा भेटायचा अवकाश आहे. तो आपल्याला साथ देईल असं तिला का वाटत होतं हे तिलाही सांगता येणार नव्हतं. मध्ये 3 वर्ष लोटली होती. त्याचा पत्रव्यवहार नंतर कधी झाला नाही. शरदच्या खिशात सापडलेलं ते पहिलं व शेवटचं ठरलेलं पत्र होतं. सगळ्या जगावरच्या संतापात बाबी तेव्हा शेखरवर पण चिडलेली होती. तरी देखील त्या एकमेव पत्रातल्या काही शब्दात हुंकर घालायची ताकद होती. त्या पत्राचा आधार होता. सारखं वाटत होतं की शेवट मनासारखं होणार ह्या आशेवरच ही झुंज ती खेळली होती. पण आजच्या ह्या भेटीने, शेखरच्या वागण्याने ही झुंज मातीमोल ठरली होती. अंगावर झेलत आलेल्या घावांची चेष्टा झाली होती. हे सगळं का? ह्यातला का फार फार मोठा होता. आपण त्यासाठी काय काय सहन केलं. आटले सरांच्या घरी आपण आलो. सरांनी आणि अक्कांनी आपलं सगळं ऐकलं. तेव्हा प्रश्न फक्त 2.5 महिन्याचा होता. ते 2.5 महिने आपण नजर कैदेत घालवले. आपल्या इतकंच सरांना व अक्कांना सहन करावं लागलं. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने आपली चौकशी करावी. खोटं तरी किती वेळ सांगत राहणार. ती माणसं पुन्हा पुन्हा भेटत राहणार होतीच की, आणि नंतर भेटत राहिली पण. अक्का आणि सर त्यातल्या त्यात तारतम्य ठेवून बोलायचे तरी देखील ताण तो ताणच. जन्मदाते आई वडील हे असं काही पत्करायला तयार नव्हते. त्या 2 देव माणसांची ती कुतरओढ पाहिल्यावर डॉक्टरांकडे जाण्याची आपण केव्हा केव्हा तयारी दाखवली. त्यावेळी सरांनी हरकत घेतली. ते म्हणत होते की 2.5 महिन्याचा प्रश्न आहे. शेखर येणार आहे. तो तुला अंतर देणार नाही. तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. त्यातून शेखरनं जर फसवायचा प्रयत्न केला तर त्याच्या दाराशी मी उपोषण करीन. त्याला जबाबदारी टाळू देणार नाही. ते पत्र मात्र जपून ठेव. त्यावर आपण म्हणायचो, सर, जबरदस्तीच्या पोटी प्रेम नसतं. ते म्हणायचे, प्रेम मिळावं म्हणून ही जबरदस्ती आहे. तुम्हाला मोह झाला, स्वाभाविक गोष्ट आहे. निसर्गच आहे तो. पण म्हणून त्याची किंमत तू एकटीनं का मोजायची? नंतर फार तर घटस्फोट घे वर्षात, पण लग्न हे व्हायलाच हवं. तू खंबीर राहा की झालं. सर असं म्हणायचे. आपल्यालाही ते पटायचं. आपण गप्प बसलो. समाज मात्र गप्प बसला नव्हता. समाज म्हणजे तरी कोण? तर प्रत्यक्ष आपला भाऊच, ज्याने केवळ सुडाची भावना जोपासली. तोच पेटती मशाल घेऊन नाचत सुटला होता. त्याच्या मग पारल्याला अकारण खेपा सुरू झाल्या.
मुद्दाम शेजारच्या देवधरांकडे यायचा. त्या देवधरांना म्हणे ज्योतिषातलं कळत होतं. 2 दमेकरी जसे एकत्र येतात तसे ते दोघं यायला लागले. स्वतःचा ललाट लेक यांना कधी वाटता आला नाही. जगाची कुंडली मांडून बसले होते. आठले सरांच्या घरासमोर उभं राहून तो मुद्दाम अद्दा बोलायचा. एखाद्या मुलीनं वेश्या व्यवसाय सुरू केला तर तिला घरात कोण ठेवील हे तो आपल्याला उद्देशून बोलायचा. 4 शिंतोडे आठले सरांवर उडवायला पण त्या अदमाने मागे पुढे पाहिलं नाही. आठले सरांच्या शाळेत वादळ उठवलं ते शरदनेच. शाळेत मग इन्क्वायरी सुरू झाली. आठले सरांनी राजीनामा दिला. शरदचं एवढ्यानं समाधान झालं नाही. देवधरांकडच्या खेपा वाढत राहिल्या. आठले सरांच्या चारित्र्यावर त्या दोघांनी शिंतोडे उडवले. स्वतःच्या घरात काय जळत होतं हे पाहायला त्यांना सवड नव्हती. वास्तविक त्या देवधरांची बायको घरातून निघून गेली होती. काही दिवसांनी पुन्हा आली, नंतर पुन्हा गेली. हे कुणाला सांगायचं? त्या हरामखोरांनी आठले सरांबद्दल बोलावं काय? तरी आठले सर शांत होते. शेखर आला म्हणजे हे संपेल असं म्हणत होते. आपली समजूत घालत होते. त्या काळात नानांनी जी पाठ फिरवली ती फिरवलीच. काल विमानतळावर त्यांना पाहिलं ते एकदम 3 वर्षांनी. सगळं अजब आहे. बापासारखा बाप पाठ फिरवतो आणि रक्ताचा संबंध नसलेले आठले बाप काय करील एवढं करून दाखवतात. आईची नुसतीच ससे होलपट. मनस्ताप आणि मनस्तापच. सर्वात जास्त सहन करावं लागलं असेल तर तिला. असंच असतं. ज्या व्यक्तीला पक्षाचं प्रेम हवं असतं त्यांचं घर कायम वणव्यात बांधलेलं असतं. आयुष्यभर होळपळणं. अन्याय सहन पण करवत नाही आणि त्याच्याशी मुकाबला पण करता येत नाही. अजून ती भेटायला येते पण चोरून. घरात पत्ता लागू देत नाही. दुपारची येते. विवेकला भेटते, खेळवते. नाना घरी येण्याच्या आत परत घरी पोहोचते. ओच्यातून काही घेऊन येते. 3 वर्ष पै साठवून तिने विवेकच्या वाढदिवसाला परवा 50 रुपये दिले. आईने मुलीला हे असं चोरून भेटायचं? ह्या पलीकडे मातृत्वाची अन्य शोषणीय अवस्था काय असू शकेल? भावाची तर जगावेगळीच तहा. लहानपणी आपण म्हणालो होतो की रंगाच्या पेटीतले रंग एकाच मातीपासून बनतात, पण तरी त्यातले निवडक रंग चांगले एकरूप होतात. आपण असं म्हणालो तेव्हा फार अज्ञानी होतो. आपण पेटीत जेवढे रंग पाहिले तेवढेच एकूण रंग समजलो. पण नंतरच्या आयुष्यात कितीतरी रंग भेटले. कोणत्याही पेटीत किती मोठी असली तरी त्यात मावणार नाहीत एवढे रंग. पण त्यातले फार थोडे, बोटावर मोजता येतील एवढेच पक्के रंग. बाकी सगळे रंग कृत्रिमच. सत्याचं ऊन पडताच विटून जाणारे. आता फक्त शेखरचा रंग पाहायचा, कसा निघतो ते. काहीतरी आजमावून पाहण्यासाठी आल्यासारखा वाटला. त्याच्या प्रेमाचा रंग तरी पक्का असेल का? मी त्याला दरवाजातच मिठी मारीन अशी त्याची अपेक्षा होती. तशी अपेक्षा त्याने का केली? प्रेमापोटी की स्पर्शसुखासाठी? स्पर्शसुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रीतीचा मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग, एक सवंग लालसा. जाता येता भेटत राहते, जाणवते. वर्षाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा ती सुटाबुटा चिकटून जाते. वर पुन्हा सॉरीचं गुलाब पाणी शिंपडायचं आणि एक ओशट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा
तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील. पुटं. भारतीय युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं, तरी श्रीकृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णानं सांगितलं, कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्राचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्या सकट जळून गेला असता. ह्या कथेची बाबीला नेहमी आठवण व्हायची. तिला वाटायचं की आयुष्यभर स्त्री देहाचं संरक्षण असाच कोणी अज्ञात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरुषांच्या नजरांनी आ देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता. बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा. बस कंडक्टरने तेच. वाण्याने पुड्या देताना तेच. ऑफिसरने फाईल देताना तेच. छे छे, हा रथ कधीच जळायचा होता. शेखरला आपण मिठी मारू असं वाटलं का? काल तो आपल्याला एअरपोर्टवर शोधत होता. आपला तो स्वीकार करणार आहे का? मग तो आज उफाळून का आला नाही? त्याला कुणी अडवलं होतं? पुरुष प्रणय किडेत पुढाकार घेतो म्हणतात का? आपला तर तोच अनुभव होता. आज हा एवढा शांत का? आखून दिल्याप्रमाणे बसला. ठरवल्यासारखं बोलला. चाकोरीतलं अपेक्षा बाळगून आला. असं का? खोलीत एकांत होता. संधी होती. त्याने मला आपण होऊन मिठी का मारली नाही? तो घाबरला. कशाला पण? मध्ये गेलेल्या काळाला, झालेल्या साहेबी संस्काराला, का लोक अपवाद रूढीला? डोकं जड जड व्हायला लागलं. डोक्यात कुणीतरी ठोक ठोक ठोकतंय असं वाटलं. पण नाही, हा आवाज मस्तकात होत नाही. कुणीतरी खूप वेळ दार वाजवतंय वाटतं. हो, तसंच होतं. बाबीने दार उघडलं. दारात आटले सर होते आणि त्यांच्या कडेवर विवेकने बाबीच्या गळ्यात हात टाकले. तिचा चेहरा पाहिला आणि तो म्हणाला, आई, मला उशीर झाला म्हणून रडलीस? नाही रे बेटा, रडू नकोसच. आजोबा आपल्याला सिनेमा दाखवणार आहेत. हो? अरे वा, मज्जा आहे. तयारी कर लवकर. अरे, अवकाश आहे. आज नाही की? आजच जायचंय. तुला सांगायला आलो मुद्दाम. पण सर,